4-5 दिवसांपूर्वी एक फोन आला की तुला फीडबॅक द्यायचा आहे, तुझा अनुभव सांगायचा आहे म्हणून. आणि मी बुचकायलाच पडलो, काय सांगायचं नक्की. काय आठवलंच नाही सुरुवातीला. मी म्हटलं की जरा आपण फ्लॅशबॅक मिळतो. तसा बघायला गेलं तर ह्या कोर्समधला जो CGPA आहे तो सगळ्यात हायेस्ट आहे माझ्या अख्ख्या शैक्षणिक कार्यक्रमाचा. कारण 10वीमध्ये 69%, 12वीमध्ये 54%, डिग्रीला 75%. वाटलं खरंच की हाच आहे का माझा काय म्हणू आपण, हेच मला मिळालं काही हातून. मग नंतर जे आपण शिकलो होतो की सॉक्रेटिक क्वेश्चनिंग असतं की ओपन एंडेड क्वेश्चन विचारत जायचं. सो विचारलं की काय आवडलं नक्की ह्या कोर्समधलं. मग जाणवलं की सब्जेक्ट्स इंटरेस्टिंग होते बऱ्यापैकी. थेरीज आधीपासून आवडत होते, नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्या, काउन्सिलिंगमधले वेगवेगळे स्किल्स कळायला लागले. पण परत की काय इंटरेस्टिंग वाटलं, कारण ते मला समजून घ्यायचं होतं. आणि का समजून घ्यायचं होतं तर मला एक बेटर एज्युकेटर बनायचं होतं. मला माझ्या शिक्षणामध्ये, ट्युशनच्या शिक्षणामध्ये अजून काहीतरी द्यायचं होतं. सो आय हॅड अ पर्पज. सो जर ताई म्हणल्या की मागचे विद्यार्थी पुढच्या विद्यार्थ्यांना टिप्स देतील, सो हा पहिला टिप आहे की ह्या कोर्समधला की पर्पज काय आहे तुमचा हा कोर्स करण्याचा. एकदा पर्पज मिळाल्यानंतर मग दिसायला लागलं की हे सगळे सब्जेक्ट्स आयसोलेटेड नाही आहेत, सगळे एकामेकांना छान कनेक्ट करतात. म्हणजे तुम्ही थेरी शिकता आहात, ते तुम्ही टेस्टिंग पण बघता आहात, ते तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये पण येते, परत डेव्हलपमेंटल थेरीज पण येतात तिकडं. पुढे पुढे हळूहळू हा एक भाग तर झाला की अकॅडमिकली माझा फॅक्टर किंवा माझे सेल्फ बदलत गेलं. दुसरीकडं प्रोफेशनल इंटेग्रिटी किंवा प्रोफेशनल लेवल वाढत गेली बऱ्यापैकी. ॲटलिस्ट 5 तुम्ही प्रेझेंटेशन करता, त्यातले 2 इंडिव्हिज्युअल असतात, बऱ्याच बाकीचे उरलेले ग्रुपमध्ये असतात. आणि प्रेझेंटेशन स्किल्स काय असतात, PPT बनवणं काय असतं, टीम वर्क काय असतं, हे सगळं समजतं तिकडं. आता सगळ्यात अनकम्फर्टेबल जो पार्ट आला या कोर्समधला तो असा होता की की काही फॉर एक्झाम्पल शिल्पाताईंच्या एका सेशनमध्ये त्यांनी एक एक्सरसाइज सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यातले जवळचे माणसं तुम्ही सर्कल्समध्ये काढा. आणि मी असं की नाही आठवते मला कोणी एकदम इनर मोस्ट सर्कलमध्ये कोण येईल. मग दुसरा विचार केला की कोण व्हावं असं आवडेल मला. सो 2 नावं मध्ये आली, डोक्यामध्ये आली. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की ओके, हे दोघं आवडतील मला, हे 2 व्यक्ती, बट अजून ते नाही आहे. आफ्टर द एक्सरसाइज ताई आणि मी त्याच्यावर डिस्कस करत होतो की त्याच्यामध्ये चालू होतं की काय चाललंय, कसं चाललंय. आफ्टर डिस्कशन ताई म्हणाल्या की आय होप यू कनेक्ट विथ देम. ओके. त्यानंतर कट टू एक्झाम्स नंतर मी त्यातल्या एका व्यक्तीला मेसेज केला की हाय कसं आहे, सहज केला. डेट जुळली, आम्ही दोघं भेटलो. आणि नंतर मग त्याच्या घरी गेल्यानंतर, त्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर इतकं बॉन्डिंग झालं जे आधी होतं पण ते जाणवलं नव्हतं. सो हा तिसरा ॲस्पेक्ट तोच आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये बदल दिसतो पूर्णपणे. आणि हे पण कळतं काय माझं नाही आहे. सो काउन्सिलिंग वॉज नेव्हर माय कप ऑफ टी, की मला नाही झेपणार ते. बट त्यातली स्किल्स मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला उपयोग पडतो. ऑफकोर्स ऑपॉर्च्युनिटीज खूप मिळतात, लाईक इंटर्नशिप असेल किंवा प्रबोधिनीमधलेच पण वेगवेगळे विभाग, त्यांचे फॅकल्टीज तुम्हाला भेटायला येतात, त्यांचं काम समजावून सांगतात. तसंच मी एका विभागामध्ये जॉईन झालो, त्यातलं काम आवडलं मला. आणि ह्या कोर्सचा अख्खा जो काही परिणाम आहे तो तिकडं पण जाणवतो मला. तो असा की एक असा एक्सपिरियन्स आहे, एका वस्तीमधल्या मुलांचं सायन्सचं सेशन होतं, घ्यायला गेलो होतो. सेशन संपायला अर्धा तास होता. एक मुलगा होता समोर, 6वी किंवा 7वीतला. आणि तो असा की खूप चुलबुळ करत होता. सुरुवातीचं सगळं ते खूप छान केलं. त्यानंतर तो असा की दादा जाऊ का जरा, आईला चावी द्यायची आहे घराची. मग थांब म्हणलं, संपायला चाललंय, संपल्यानंतर जा. नाही, जातो ना दादा. मग त्याला ते मटेरियल दिलं एका वस्तूचं आणि हे घेऊन जा म्हणलं की हे बनव. तो गेला, सेशन संपलं, आम्ही निघालो होतो आवरून. तिकडून पळत तो आला आणि त्याचे मटेरियल दिलं होतं ते वाजवत आला होतो की हे बनवलं. आणि मला असं हिट झालं नंतर संध्याकाळी की व्हॉट इफ मला हे आधीच कळलं असतं की त्याला ते देणं गरजेचं आहे, चावी देणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन तो याच्यावर लक्ष देईल. आणि ही नजर जी आहे ही कोर्सच्या शिकवणातून आली माझ्याकडं, की बऱ्याच असे ॲस्पेक्ट्स असतात, बरेच असे फॅक्टर्स असतात जे शिक्षणाला कव्हर करतात. आणि ते क्लिअर केले ना मग मुलं आपोआप शिकतात. सो हे लर्निंग खूप आहे ह्या अख्ख्या वर्षातनं. सो खरंच खूप धन्यवाद सर्व फॅकल्टीसाठी. थँक्यू.